शेजारील वादाचा भीषण शेवट, धारदार शस्त्रानं हल्ला करून एकाचा खून, पत्नी गंभीर जखमी, आरोपीला अटक. पाटण पोलीस स्टेशन हद्दीतील शिबला चौफुली इथं सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 ते 3 वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांमधील किरकोळ वादानं अचानक भीषण वळण घेत निर्दयी खुनात रूपांतर झाले. या थरारक घटनेत 35 वर्षीय संतोष मानकू टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पिंकी संतोष टेकाम वय वर्ष 30 या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर यवतमाळ इथं उपचार सुरू आहेत. घटनेमुळे संपूर्ण शिबला गाव हादरले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संतोष टेकाम आणि शालिक अत्राम वय वर्ष 40 हे एकमेकांच्या शेजारी राहत होते. दोघांमध्ये पूर्वीपासून काही कारणांवरून मतभेद आणि किरकोळ वाद सुरू असल्याची चर्चा गावात होती. सोमवारी दुपारी पुन्हा एकदा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला हा वाद नेहमीप्रमाणेच असल्याचं वाटत असतानाच वातावरण अचानक तापलं आणि काही क्षणातच त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. प्रत्यक्षदर्शींच्या मते दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि त्यानंतर संतापाच्या भरात आरोपीनं टोकाचं पाऊल उचललं. वाद उग्र होताच आरोपी शालिक अत्राम यानं नारळ तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सत्तूरसारख्या धारदार हत्यारानं संतोष टेकाम यांच्यावर बेछूट वार केले. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे संतोष टेकाम गंभीर जखमी झाले. वार इतके भीषण होते की त्यांच्या एका हाताचा पंजा तुटून शरीरापासून वेगळा झाला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या संतोष टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यादरम्यान पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या पिंकी टेकाम यांनाही आरोपीनं मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. त्या गंभीर जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीनं त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शालिक अत्राम याला त्वरित ताब्यात घेतलं. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्यामागील नेमकं कारण, पूर्वीचे वाद तसेच हल्ल्याचं स्वरूप अचानक याबाबत माहिती तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर शिबला गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेजाऱ्यांमधील किरकोळ वाद इतक्या टोकाला जाऊन जीवघेणा ठरल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी शालिक अत्राम याला अटक करण्यात आली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. जखमी पिंकी टेकाम यांच्यावर यवतमाळ इथं उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं बारकाईनं लक्ष आहे. या प्रकरणाचा तपास पाटण पोलीस करत असून लवकरच अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. शिबला येथील ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की शेजाऱ्यांतील किंवा वैयक्तिक पातळीवरील किरकोळ वाद वेळेत आणि शांततेनं सोडवले नाही तर त्याचे परिणाम किती भयावह होऊ शकतात. एका क्षणाच्या रागानं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं असून गावावर ही भीतीची छाया पसरली आहे. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश सिढाम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.